Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा या गावामध्ये महापुरुषांचा पुतळा बसवल्यावरून दोन गट जे आहेत ते आमने सामने आलेले होते आणि त्यामुळेच राज्यातील परिस्थिती सुद्धा या ठिकाणी बिघडू शकते ही गोष्ट गृह विभागाच्या लक्षात आल्यानंतर या ठिकाणी गृह विभागाने कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली पाहायला मिळते। खरं तर अंजनगाव खेलोबामध्ये पुतळा बसवल्यानंतर या ठिकाणी दोन गटामध्ये मोठा वाद निर्माण झाला आणि या वादातील एका गटाच्या बाजूने म्हणजेच ज्या गटाने पुतळा बसवला त्या गटाला ज्यांनी पुतळा पुरवला किंवा पुतळा भेट दिला या बाराजी आवारे पाटलाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। त्याला अटक देखील केलेली आहे। जवळपास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बाराजी आवारे पाटलांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। खरं तर या संपूर्ण घटनेमागे मास्टर माइंड म्हणून बाळराजे आवारे पाटील असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्याच सबबीखाली त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे। या संपूर्ण घटनाक्रमामध्ये बाळराजे पाटलांवर जवळपास 8 गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। खरं तर यातील सर्वात गंभीर म्हणजे पोलिसांवरती हल्ला चढवणे, जीवितास हानी पोहोचवणे या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली आहे। त्याच्यावरती विविध कलमांतर्गत माढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। खरं तर हा जो घटनाक्रम पाहिला तर सुरुवातीला 31 मार्चच्या मध्यरात्री अंजनगावमध्ये पुतळा बसवण्यात आला। त्यानंतर 1 एप्रिल रोजी मोठा वाद त्या गावामध्ये दोन गटांमध्ये निर्माण झाला आणि दोन्ही बाजूने या ठिकाणी प्रतिआंदोलने सुरू झाली आणि यानंतर त्याला वेगळे स्वरूप लागले। रात्रीच्या सत्रामध्ये पोलिसांवर पुतळा बसवलेल्या गटाने हल्ला चढवल्यानंतर मात्र पोलीस हतबल झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। त्यानंतर दुसऱ्या गटाने देखील पुतळ्यासमोरच ठिय्या दिला आणि त्यामुळे दोन्ही गट आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि यातूनच मोठा तणाव जो आहे तो झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। आणि या दरम्यान या वादात उडी घेतली ते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी रस्त्यावरच ठिय्या मांडला। त्यामुळे दोन गटामध्ये तणाव आणखी वाढला। बाहेरील लोक गावात आल्यामुळे हा तणाव आणखी वाढल्याचं मत पोलिसांचं झालं आणि त्यामुळेच पोलिसांकडून उपाययोजनांना सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। खरं तर लक्ष्मण हाके यांनी मोजणीला आलेल्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली, त्यामुळे त्यांच्यावरती शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबरीनं बेकायदेशीरपणे जमाव जमवल्याचा गुन्हा देखील लक्ष्मण हाके आणि त्यांच्या साथीदारांवर दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर या सर्व वादावरती अखेर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला असला तरी आता गृह विभागाकडून अशा पद्धतीचा जो पुतळा बसवण्याचा प्रकार आहे, जो रातोरात येऊन पुतळा बसवला जातो, त्यावरती आता कुठेतरी अटकाव करण्याच्या दृष्टीने कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये या संदर्भात बाळराजे आवारे पाटील ज्याचा खरं तर जालना जिल्ह्यातल्या चुरमापूर या ठिकाणी पुतळे बनवण्याचा कारखाना आहे, त्या कारखान्यावर आता पोलिसांची नजर पडलेली आहे। पोलिसांनी हा कारखाना जो आहे तो सील केलेला आहे। त्याचबरोबरीनं त्याचा जो कारखाना आहे तो शासकीय जमिनीमध्ये असल्याने त्याचा कारखाना सील तर केलाच आहे, याशिवाय त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या कारखान्याची संपूर्ण ताबा जो आहे तो महसूल विभागाने घेतल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच या बाळराजे पाटलासह आणखी 2 त्याच्या सहकाऱ्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि माढा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संपूर्ण घटनेमुळे या ज्या घटना घडता आहेत अनधिकृतपणे पुतळा बसवण्याच्या, त्यावरती आता गृह विभागाचं लक्ष गेलेलं आहे आणि गृह विभागाकडून संपूर्ण राज्यभरामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर त्या ठिकाणी कठोर पावलं उचलण्याचे आदेश जे आहेत ते आता पोलिसांना देण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच राज्यामध्ये आता अशा पद्धतीचे पुतळे बसवले गेले तर त्यावरती कठोर कारवाई होऊ शकते, हा संदेश जो आहे तो पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी देण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे आता बाळराजे पाटील हा न्यायालयीन कोठडीसाठी असल्यामुळे तो आता आज जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती समोर येते। मात्र न्यायालय त्याला जामीन देतं की फेटाळतं याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.